महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. 7 महिन्यांपासून कमिशन थकले, स्वस्त धान्य दुकानदारांच्या घरात अंधार. आमचं कमिशन द्या नाहीतर आंदोलन करतो, स्वस्त धान्य दुकानदारांचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची दिवाळी अंधारात गेली. कारण मागील 7 महिन्यांपासून कमिशनचा 1 रुपयाही मिळाला नाही. दर महिन्याला गरीब नागरिकांना गहू, तांदूळ, साखर वाटणारे हे दुकानदार आज स्वतः उपासमारीच्या दारात उभे आहेत. शासनाकडून क्विंटल मागे फक्त 150 रुपयांचं कमिशन, त्या स्टेशनरी खर्च, मीटिंगला जाणं आणि इतर सर्व खर्च सगळं त्यांच्या खिशातून. त्यातही कमिशन वेळेवर मिळत नसल्यानं दुकान चालवणं कठीण झालंय. दिवाळीचा सण प्रकाशाचा असला तरी या दुकानदारांच्या घरात मात्र अंधार आणि हताशेचं सावट पसरलंय. दुकानदारांचा प्रश्न, आम्ही शासनासाठी काम करतो पण आमचं पोट कोण भरणार, त्यामुळे शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. परिचय सुभाष निनावे, निरीक्षक अधिकारी, अर्जुनी मोरगाव. आतापर्यंत जे रास्त जे दुकानदार आहेत, राशन दुकानदार, यांचा अजूनही मानधन आलेलं नाही आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? मार्चपर्यंतचे 2025 जे कमिशन आहे रास्त भाव दुकानदारांना प्राप्त झालेले आहेत. काही तांत्रिक बाबीमुळे काही दुकानदार जे रखडलेले आहेत मार्चपर्यंत, म्हणजे मार्च 2025पर्यंतचे, आणि उर्वरित जे आहे मार्च नंतरचे कमिशन हे रास्तभाव दुकानदारांना लगेचच मिळतील असं वरून कळालेलं आहे. आता दिवाळी तोंडावर आलेली आहे. हो. आणि ऐन दिवाळीच्या वेळेस त्यांना मानधन भेटलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडून नाराजीचा सूर त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत त्यांच्यापर्यंत मानधन यायला पाहिजे होते. मार्चपर्यंत जे मिळालेले आहेत आताच मिळालेले. ते समोर आहे, शासन आहे, शासन आपल्या स्तरावरून कारवाई करते आणि लवकरच मिळून जाईल अशी आशा आहे मला.